बाबा, आपण खूप गरीब आहोत का? नाही बाळा, आपण फक्त श्रीमंत नाही. फरक समजून घे. मी समजून घेण्याचा अगदी प्रयत्न केला, पण त्या फरकाचा अर्थ समजायला मला अनेक वर्ष लागली. आमचे काका वडिलांचे लहान भाऊ बेकायदेशीर मार्गाने युरोपमध्ये गेले होते. फार थोड्या लोकांना माहीत आहे की जाण्यासाठी त्यांनी आईचे दागिने आणि वडिलांचं शिवणयंत्र विकलं होतं. वडिलांनी पुन्हा एक नवीन मशीन घेतलं, पण कधीच कोणाकडे काही बोलले नाहीत. ते सत्य कायमच त्यांच्या डोळ्यातून दडून राहिलं. काही वर्षात काकांनी खूप पैसा कमवला, खूप मोठी गाडी घेतली, महागडे कपडे, किमती मोबाईल, सर्व काही मिळवलं. त्यांची मुलं मोठ्या इंग्रजी शाळेमध्ये शिकायची, इंग्रजी बोलायची आणि प्रत्येक सुट्टीत नवीन शहर फिरायला जायची. आम्ही सरकारी शाळेत शिकणारे विद्यार्थी होतो. माझं युनिफॉर्म अनेकदा फाटलेलं असायचं. आई प्रत्येक आठवड्याला माझे बूट नवीन दिसावेत म्हणून स्वच्छ करायची. मी माझ्या वयापेक्षा लवकरच समजूतदार झाले. काकूंचं वागणं खूप कठोर होतं. त्या आमच्याकडे आल्या की डोळ्यात नेहमी तुच्छताच असायची. एकदा त्या मला म्हणाल्या, काव्या, तुम्ही सगळे काहीतरी बना आता, म्हणजे आमच्यावरचं ओझं कमी होईल. मी काहीच उत्तर दिलं नाही, पण मनात कुठेतरी काहीतरी पेटलं. काकांच्या घरात नेहमीच गोंधळ असायचा, महागड्या पार्ट्या, किमती भेटवस्तू आणि काकूंचा गर्व. एकदा मी काकांच्या घरी गेलो. वडीलही सोबत होते. काकूने दरवाजावरच सांगितलं, बूट बाहेर काढा, आमची फरशी घाण होईल. वडिलांनी काही न बोलता बूट काढले आणि आत गेले. तो दिवस माझ्या मनात एक टोचणाऱ्या काट्यासारखा कायमचा बसून गेला. त्या दिवशी मी स्वतःशीच वचन दिलं की एक दिवस मी अशी उंची गाठेल की हे लोक माझ्या दारात बूट काढतील. मी दिवस रात्र जागून अभ्यास करत असायची. दिव्याची ज्योत कमी पडली तर मी स्वतःला प्रकाश व्हायचं ठरवलं. आई झोपताना माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायची, देव तुला यश देवो, जेणेकरून तुझ्या वडिलांचं डोकं अभिमानाने वर राहील. हे आशीर्वाद माझ्यासाठी मार्गदर्शक ठरले. अनेकदा मन हार मानायला लागायचं, पण वडिलांच्या मौनातील बलिदान मला सावरायचं. काकांचं सूत चालत, भावांचा सन्मान, शाळेत मित्रांचे उपहास, हे सगळं सहन केलं, पण माझ्या स्वप्नांचा हात काही सोडला नाही मी. आईची सगळ्यात मोठी चिंता विजेचं बिल नव्हतं, तर काकूंचे टोमणे होते. तुझी मुलं आमच्या मुलांच्या वस्तूंवर नजर ठेवतात, त्यांना सांभाळा, तुम्ही गरीब आहात आणि तसेच राहताल. एके दिवशी काकूंनी वडिलांसमोर सांगितलं, जेव्हा मी माझी लहान बहीण त्यांच्या मुलांसोबत टीव्ही पाहत होतो. माझ्या वडिलांनी मान खाली घातली. मी ताबडतोब बहिणीचा हात पकडला आणि तिथून निघून गेले. माझ्या लक्षात आलं की ही जागा आपली नाही, ना त्यांच्या मनात, ना त्यांच्या घरात, ना दारात. वडील दर शुक्रवारी काकांच्या घरी काही ना काही घेऊन जायचे. कधी फळं, कधी शिवलेली कपडे. मी एकदा विचारलं, बाबा, जेव्हा ते आपल्याला अपमानित करतात तेव्हा तुम्ही का तसे वागता? वडिलांचं फक्त एवढंच म्हणणं असायचं, नातं तर पैशाने नाही तर मोठ्या मनाने निभवायचं असतं. मोठं मन. लहानपणी हे शब्द माझ्यासाठी खूप मोठे होते, पण त्याचा अर्थ मी रोज समजू लागले. एके दिवशी काकूंनी सगळ्यांसमोर सांगितलं, माझा नवरा युरोपमध्ये आहे, तिथून पैसे पाठवतो. तुमचे वडील इथे कपडे शिवतात, कसं बसं गुजराण करतात. त्या दिवशी आईने पहिल्यांदा उत्तर दिलं, कपडे शिवणं काही कमीपणाचं काम नाही. आमची मुलं कोणाच्या पैशांवर वाढली नाहीत. काकूनं नाक मुरडलं, जणू आमच्या बोलण्याने तिला भुरणा वाटली. एक दिवस समीर माझ्या हातात हिंदीचं पुस्तक पाहून म्हणाला, वा, हिंदी हे सुद्धा वाचायचं असतं का? आम्ही तर आता फ्रेंच भाषाही शिकतो आहोत. मी हसून म्हणाले, भाषा कुठलीही असो, जर त्यामध्ये ज्ञान असेल तर ती भाषा सन्माननीयच असते. तो हसला. हे सगळे छोटे लोकच बोलतात. त्या दिवशी मला जाणवलं की ते फक्त आमच्या परिस्थितीवर नाही तर आमच्या स्वप्नांवरही हसतात. त्याच वर्षी काकूनं संपूर्ण कुटुंबाला जेवणासाठी बोलवलं. आमच्या घरी एकही निमंत्रण आलं नाही. आईने गप्प बसायला सांगितलं. मला माहीत होतं की शांततेत काहीतरी आतून तुटत होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो तेव्हा काकूनं दरवाजातच म्हटलं, आम्हाला वाटलं नाही की तुम्ही न बोलावता याल, आणि तरीसुद्धा आमच्या जीवनात कमी पडत होतं. आम्ही परत आलो, पण त्या दिवशी मी एक आणखी निर्णय घेतला. प्रत्येक अपमान, प्रत्येक टोमणा माझ्या यशाची पायरी बनेल. आई काकूंना बोलल्यामुळे, गोष्टीमुळे अनेकदा दुःखी व्हायची. एक दिवस मी तिच्याजवळ बसून म्हणाले, आई, आपल्याला यांच्यासारखं नाही बनायचे, पण हे नक्की दाखवायचं आहे की आपण कोणाच्या तरी पेक्षा कमी नाही. आई माझ्या कपाळावर हात ठेवून म्हणाली, देव तुला हिंमत देईल. त्या दिवसानंतर मी माझ्या अभ्यासालाच पूजा मानलं. मी ठरवलं, सरकारी शाळेची विद्यार्थिनी असूनही
मी माझं नाव कमावणारच. मला सगळ्यांना दाखवायचं होतं की गरीब तो नाही ज्याच्याकडे पैसा नाही, तर तो आहे ज्याच्यात आत्मसन्मान नाही. मॅट्रिकचा निकाल लागला. मीच पास झाली होती. एक साधी मार्कशीट, एक साधं कागदाचं पान, पण माझ्यासाठी ते खजिन्याची किल्ल्यासारखं होतं. आईने कपाळावर हात ठेवून आशीर्वाद दिला. देव तुला आणखी प्रगती देव बाळा. वडील थोडा वेळ शांत होते. मग म्हणाले, आता पुढचं शिक्षण पाहायला हवं ग बाळा. पण प्रश्न पुढचं कसं? घरात आधीच गॅस, वीज, रेशनचा खर्च कसं तसं भागवत होतो. कोचिंग क्लासेस, कॉलेजची फी, पुस्तकं हे सगळं आमच्यासाठी स्वप्नासारखं होतं. वडिलांची नजर फक्त माझ्या फाईल्सवर जात असे, तर त्यात एक ओझं जाणवत असायचं. मी ठरवलं हे ओझं आता थोडं हलकं करायचं. बाबा, आता मी स्वतःच तयारी करेन, तुम्ही काळजी करू नका. वडिलांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. जरूर तपासत होते, खरंच मी ही करू शकेन का? मग हळूच ते म्हणाले, जे काही करशील मनापासून कर. मी घराच्या कोपऱ्यातील खोलीला माझ्या अभ्यासाचं ठिकाण बनवलं. तोच जुना पंखा, एक लाकडी टेबल आणि एक तुटलेला स्टूल. मी एका रजिस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिलं, स्वप्न अपूर्ण ठेवायची नसतात. वडिलांच्या एका मित्राची मुलगी मिनल जी इंटरमिडियमची करत होती. कधी मध्ये अभ्यासासाठी जायची मी तिच्याकडे. काही जुनी पुस्तकं होती तिने जी मला दिली होती. आम्ही एकत्र अभ्यास करायचो, प्रश्न बनवायचा आणि एकमेकांना विचारायचो, मेहनत करायचो आणि म्हणायचो, काव्या तू तर मोठी शिक्षका होशील. मी हसत म्हणायची, नाही, मला शिक्षिका नाही, अधिकारी व्हायचं आहे. एक दिवस मी मिनलला विचारलं, सिव्हिल सेवा परीक्षा फक्त श्रीमंतासाठीच असते का? ती म्हणाली, नाही, पण त्यांच्याकडे संसाधनं असतात. त्यांच्याकडे उत्साह आणि तो सगळ्यात मोठी शक्ती स्रोत आहे. त्या दिवशी मी ठरवलं, माझं स्वप्न आता फक्त इच्छा नाही तर माझं ध्येय आहे. मी म्हणाले, आता नाही आई, आता थांबायची वेळ नाही. जेव्हा काकांना कळलं की मी अजूनही अभ्यास करते आहे, तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा टोमणा मारला. गरीब लोकांनी अधिकारी होण्याची स्वप्न पाहू नयेत, झोप उडते. यावेळी मी गप्प बसले. नाही, मी म्हणाले, स्वप्न तेच पाहतो जो जागा असतो. झोपेत फक्त सावल्या दिसतात. काकू काही क्षण गप्प राहिल्या, पण त्यांच्या डोळ्यातील लपलेलं हसणं मला कळलं. मला माहीत होतं की ते माझे थट्टा करत आहेत, पण एक दिवस ही हसणं लाजेमध्ये बदलेल हेही मला माहीत होतं. सिव्हिल परीक्षेची तयारी म्हणजेच एक वेगळी दुनिया होती. दररोज काहीतरी नवीन शिकावं लागायचं. इतिहास, भूगोल, इंग्रजी, गणित सगळं काही होतं. कधी कधी डोकं थकत असायचं. जेव्हा मी छतावर जाऊन आकाशाकडे पाहत असे आणि स्वतःला म्हणत असे, एक दिवसही आकाशही गाठे. आमच्या मोहल्ल्याजवळ एक लहानसं कसब होतं, जिथे आवश्यक सगळ्या गोष्टी मिळायच्या. तिथे एक छोटीशी वाचनालय होती. आई मला पायी सोडून यायच्या आणि काही तासांनी परत न्यायच्या. मी तिथे रोज जायला सुरुवात केली. ती जागा जरी छोटी होती तरी शांत होती. एकदा तिथे एका गृहस्थाने मला पाहिलं. म्हणाले, बेटी रोज येतेस, काय करत आहेस? मी म्हणाले, सिव्हिल सेवा परीक्षा करत आहे. ते हसले आणि म्हणाले, धाडस आहे तुझ्यात. मी निवृत्त प्राध्यापक आहे. कधी काही समजलं नाही तर विचार. हे छोटे मोठे लोक माझ्या प्रवासाचे मोठे आधार बनले. मग मी एक सवय लावली. दररोज एक छोटं ध्येय ठरवायचं आणि ते पूर्ण करायचं. कधी नवीन इंग्रजी शब्द, कधी भारताच्या इतिहासातील एखादी महत्त्वाची घटना, कधी संयुक्त राष्ट्रसंघाविषयीची माहिती. वडील अधूनमधून माझे नोट्स पाहायचे, मग नजर दुसरीकडे वळवायचे. मला माहीत होते की त्यांना अभिमान वाटायचा, पण ते कधीच दाखवायचे नाही. एक दिवस मी त्यांना म्हणाले, बाबा, जेव्हा मी अधिकारी बनेल ना, तेव्हा तुमच्यासाठी एक नवीन आणि आधुनिक श्रवणयंत्र नक्की आणेल. वडील हसले आणि म्हणाले, शिवणयंत्र नको ग, फक्त एवढी प्रार्थना कर की माझी मुलगी तिच्या देहापर्यंत पोहोचो. तोच तो क्षण होता जेव्हा मला जाणवलं की वडिलांनी माझ्या यशापेक्षा माझ्या निश्चयाने अधिक आनंद होतो. हा निश्चय माझी खरी ताकद बनला. आता मी फक्त परीक्षेची नव्हे तर माझ्या संपूर्ण अस्तित्वच घडत होतं. स्वरूपानुसार करू लागले होते. मी एका साध्या कुटुंबातून आलेली मुलगी होते, पण माझ्या असामान्य धैर्य जागं झालं होतं आणि एक दिवस हे धैर्य जगासमोर येणार होतं. मी सोबत माझ्या अभ्यासाचा प्रवास जोरात सुरू केला होता. दररोजचा सराव, ग्रंथालयातील नियमित उपस्थिती माझ्या जीवनात एक अविभाज्य भाग बनली होती. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायचं. प्रत्येक आठवड्यात स्वतःलाच एखाद्या नवीन विषयावर परीक्षा द्यायची. जणू काही माझं आणि वेळेचं एक शर्यतच सारखं नातं झालं होतं. मिनलकडे टच मोबाईल होता. त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती, वायफाय होतं. मी वडिलांची परवानगी घेऊन तिच्या घरी जाऊन इंटरनेटवरून अभ्यास सुरू केला.
दररोज 1 तास मी तिच्या मोबाईलवरूनच माहिती गोळा करायची. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी नोट्स. तो 1 तास माझ्या दिवसातील सगळ्यात मौल्यवान वेळ असायचा. मीनलने माझ्या प्रवासात खूप मदत केली. मी परत येऊन रात्री स्वतःच्या हस्ताक्षरात नोट्स लिहायची. आई अनेकदा म्हणायची, बाळा थकले असेल, थोडा आराम कर. पण माझं उत्तर असायचं, आज आराम केला तर आयुष्यभर कधीच आराम मिळणार नाही. आई घरी माझ्यासोबत होती, पण काकांचे शब्द दिवसेंदिवस अधिकच कटू होत चालले होते. एक दिवस बाबा कपडे देण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा परतताना त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. मी काही विचारलं नाही, पण संध्याकाळी काकूंचा आवाज गल्लीमध्ये घुमला. आम्हाला तर युरोपमध्ये बसलेल्या नवऱ्याने सर्व सुविधा दिल्या आहेत आणि हे बघा त्यांचे भाऊ अजूनसुद्धा गल्लीत शिवणयंत्र चालवत आहेत. बाबा दाराजवळ बसले होते. त्यांनी फक्त नजर खाली घातली. मी शांत होते, पण मन मात्र झुकण्याऐवजी उभं राहिलं होतं. माझ्यासाठी ती शांतता आता असह्य झाली होती. एक दिवस काकांची मुलगी त्रिशा माझ्याकडे आली. म्हणाली, आई म्हणत होती की तू पुस्तक घेऊन ग्रंथालयात काय करतेस? काहीतरी काम का करत नाही? तुमच्यासारखे लोक तर घरामध्ये भांडी घासायला लागतात. मी म्हटलं, मी भांडीही घासीन आणि तुझे विचारसुद्धा, पण योग्य वेळी. ती हसली. विचार नाही तर वास्तविकता आहे. तुमच्यासारखे लोक कितीही शिकले तरी काही फरक पडत नाही. काही लोक कायमच खाली राहतात. मी शांतपणे दरवाजा बंद केला. काही गोष्टींची उत्तरं वेळ येईपर्यंत न देणं हे चांगलं असतं. त्या दिवसानंतर मी अभ्यासाचा वेळ वाढवलाच. रात्री उशिरापर्यंत जागं राहणं, सकाळी लवकर उठणं आणि दिवसा घराच्या कामात मदत करणं. मी वेळेचा एक क्षणही वाया घालवत नाही. आई अधूनमधून म्हणायची, बाळा थकली असशील. मी म्हणायचे, आई मी आता स्वतःला नाही, वडिलांना सद्द करण्याचं ठरवलं आहे. मोहल्ल्यातल्या बायका पण आता काकूंच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला लागल्या होत्या. कुणी मागे बोलायचं, शिवणकाम करणाऱ्याची मुलगी आता अधिकारी व्हायला निघलीये. कुणी हसायचं. अधिकारीची स्वप्न पाहायला ही मर्यादा असते. मी आईला सांगितलं, लोक आपल्याविषयी बोलतात. आई हसून म्हणाली, लोक तर देवाबद्दलही बोलत असतात. तू तर एक सामान्य माणूस आहेस. तू फक्त तुझं कष्ट करणं चालू ठेव. काकूंना तर जणू माझ्या विरुद्ध दररोज एक नवीन टोमणा शोधायचा असायचा. एक दिवस म्हणाल्या त्या, ही सगळी पुस्तकं आणि नोट्स बघून तुला काय वाटतं? सरकार तुला अधिकारी बनवेल? मोठा अधिकारी बनशील तू. तुमच्यासारखे लोक तर फाईल उचलल्याच्या लायकीचे नाहीत. यावेळीही वडील तिथेच बसले होते. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्यांनी डोळे बंद केले. जणू सगळं सहन करणं त्यांची सवय झाली होती. रात्री मी वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही उत्तर का देत नाही? ते हलक्या आवाजात म्हणाले, बाळा उत्तराने फक्त आवाज मोठा होतो, दर्जा नाही. आणि मला तुझ्यावर विश्वास आहे. ही पहिली वेळ होती की वडिलांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांना माझ्यावर विश्वास आहे. मला असं वाटलं, असं कोणीतरी माझ्या हातात मशाल दिली असावी. मला माहीत होतं की आता मी मागे फिरणार नाही. जेव्हा मी सिव्हिल सेवा परीक्षेचा फॉर्म प्रिंट केला तेव्हा पहिल्यांदा वडिलांनी विचारलं, तुला वाटतं का तू हे करू शकशील? मी म्हणाले, नाही, मला खात्री आहे. वडिलांनी तो कागद घेतला आणि बराच वेळ पाहत राहिले. मग ते म्हणाले, जेव्हा तू जन्मली होती तेव्हा मी हे स्वप्नही पाहिलं नव्हतं. कदाचित देवाने तुला आपल्या नशिबात बदल घडवण्यासाठीच पाठवलं असेल. माझ्या मनात विचार आला, नशीब आधीच लिहिलेलं असतं कदाचित, पण तो स्वतः लिहायला शिकवतो. तो ते बदलू शकतो. आता हे स्वप्न केवळ एक बुद्धिष्ट नव्हतं. ते माझ्या आत धगधगत असलेल्या ज्वालीसारखं होतं, ज्यामुळे माझं मौनही जळू लागलं होतं. आता ही डोळे एक दिवस सगळ्यांना थक्क करून टाकणारी होती. ही शांतता लोक फक्त ऐकत नाही तर एक दिवस इतिहासातही लिहितात. CSSचा फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी मी ठरवलं की आता ही वस्ती, या गल्ल्या, या कारस्थाने माझ्या ध्येयात मार्गात अडथळा ठरत आहेत. मी ठरवलं होतं की पुढचं पाऊल मुख्य शहरात असेल, जिथे परीक्षेच्या तयारीसाठी योग्य वातावरण, पुस्तकं आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. मी वडिलांशी बोलले, बाबा मला शहरात जायचं आहे. तिथे अकॅडमी आहे आणि तयारीचं चांगलं वातावरणही आहे. वडिलांनी थोडा वेळ शांत राहून विचार केला. मग म्हणाले, एकटी जाणार नाहीस. आपण सगळे, तुम्ही आणि आई माझ्यासोबत राहणार आहात. राहणार कुठे? खर्च कसा भागवशील? एक छोटंसं फ्लॅटसारखं घर शोधलंय. मी ट्युशन घेईन. थोडे पैसे मी लहानपणापासून गुल्लकमध्ये साठवले आहेत, ते फोडले. सुरुवातीच्या खर्चासाठी बाकी देवावर सोपवलं. वडिलांनी माझ्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदा माझ्या बोलण्यावर लगेच होकार दिला. कदाचित त्यांनाही या वातावरणाचा कंटाळाच आला होता. त्यांच्याकडे एक जुनी शिलाई मशीन होती. ती त्यांनी विकली
काकूंना कळाल्यावर त्या दरवाजात परत उभ्या राहिल्या. कुठे चाललाय? वडिलांनी थोडक्यात उत्तर दिलं, शहरात चाललोय काही दिवसांसाठी. काकू हसल्या. काय कराल शहरात जाऊन तुम्ही? कुणाची ओळख तरी आहे का? की फक्त स्वप्नांच्या मागे धावताय? आम्ही काही बोललो नाही. वडिलांनी सामान उचललं आणि मागे न पाहता आम्ही तिथून निघून गेलो. मला माहीत होतं ते आमचं नव्हे, आमच्या स्वप्नांचा उपहास करत होत्या. पण एक दिवस येईल जेव्हा त्यांनाही सगळं कळेल. शहरात आल्यावर सगळं नवीन वाटलं. गोंगाट रस्ते, अनोळखी चेहरे आणि अमर्याद अशक्यता. आम्ही एका खोलीत छोटंसं घर भाड्याने घेतलं. छत गळत होतं, बाथरूमचा नळही. पण तिथे ती घुसमट नव्हती जी जुन्या वस्तीत होती. मी जवळच्या एका अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. तिथे संध्याकाळी वर्ग लागत होते. दिवसभरात मी एक मोहल्ल्यात मुलांना ट्युशन शिकवायला लागले. कधीकधी एखादा ग्रंथालयात एक तास बसत असे. माझं जग खूपच मर्यादित होतं, पण माझं उद्दिष्ट मात्र दिवसेंदिवस मोठं होत चाललेलं होतं. पहिल्या आठवड्यानंतर मिनलला फोन आला. कुठे आहे? सगळे विचारतायत, तू सांगितलं नाहीस. मी म्हणाले, मिनल, अजून काहीच ठरलेलं नाही. तेव्हा काही ठरेल, सगळ्यांना आपोआपच समजेल. या शहरात कोणालाच माहीत नव्हतं की मी कोण आहे, कोणत्या कुटुंबातून आलेली आहे आणि कुठून आलेली आहे. मी स्वतःला काळाच्या हवाली केलं होतं आणि ठरवलं होतं की आता फक्त माझे परिणामच बोलतील. अभ्यासाचं वातावरण खरंच वेगळं होतं. इथे लोक फक्त गुणांमध्ये नव्हते तर स्पर्धेत होते. संवाद, ज्ञान, आत्मविश्वास सगळं मोजलं जात होतं. मला जाणवलं की इथे फक्त मेहनत पुरेशी नाही, स्वतःला सिद्ध करणेही गरजेचं आहे. अकॅडमीमध्ये माझी ओळख एका मुलगी विनीताशी झाली. ती एका मोठ्या अधिकाऱ्याची मुलगी होती, पण खूप नम्र आणि मदतीसाठी सदैव तयार होती. आम्ही दोघींनी एकत्र अभ्यास करण्याची योजना बनवली. एक दिवस मी तिला विचारलं, तुला तर सगळं मिळालं आहे, तरी एवढी मेहनत का करतेस? ती हसली आणि म्हणाली, कारण इथे स्पर्धा शिफारशीने नव्हे तर तयारीने जिंकली जाते. विनीताने माझे नोट्स पाहिले आणि म्हणाली, तू तर अगदी व्यवस्थितपणे व्यावसायिक पद्धतीने अभ्यास करतेस. वाटते जणू तूच एखाद्या अकॅडमीची शिक्षिका आहेस. मी म्हणाले, नाही, फक्त नीट अभ्यास करणं शिकला आहे. आईबाबांसाठी मी एक दिनक्रम तयार केला होता. सकाळी नाश्ता स्वतः करत असे, औषधं आणत असे आणि त्यांना संध्याकाळी कधीकधी त्यांना पार्कमध्ये घेऊन जात असायची. आई नेहमी म्हणायची, हे शहर तुला बदलून तर टाकणार नाही ना? मी म्हणायचे, नाही नाही आई, हे शहर मला तसं बनवतंय जसं मला लहानपणापासूनच व्हावं असं वाटायचं. एक दिवस बाबा बाहेर बसले होते. त्यांची शिलाई मशीन दुरुस्त करत होते. मी विचारलं, बाबा कुणासाठी कपडे शिवताय? त्यांनी सांगितलं, मोहल्ल्यातल्या एका काकूंनी सांगितलं, ज्यांच्या घरी लग्न आहे आणि दर्जे वेळेवर काम करत नाहीत. म्हणून म्हटलं, थोडा हात चालवावा. मी हसून म्हणाले, आता थोडाच वेळ उरला आहे, लवकरच तुम्ही फक्त शिलाई नाही, सन्मानाचं काम कराल. माझ्या खोलीच्या भिंतीवर भारताचा एक मोठा नकाशा चिटकवलेला होता. मी प्रत्येक राज्याचा स्वतंत्र अभ्यास करत असायची. त्यांची संस्कृती, समस्या आणि राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करत असे. कधीकधी आई म्हणायची, इतक्या सगळ्या पुस्तकातलं, इतक्या सगळ्या गोष्टी सगळ्या डोक्यात कसं ठेवतेस गं? मी म्हणाले, आई, माझ्यात खूप जागा आहे माझ्या डोक्यात. फक्त यश येण्याची वाट पाहते आहे. गावात कुणी जाणत नव्हते की आम्ही कुठे गेलो आहोत. जे लोक नेहमी काही ना काही विचारायचे ते आता फक्त शांतपणे अंदाज लावत होते. मिनलने एकदा फोन करून सांगितलं, काकूंनी सगळ्यांना सांगितले की तुमचे वडील कर्ज झाले म्हणून शहरात गेले आहेत. मी म्हणाले, बरोबर सांगितले. तिने कर्ज फक्त हे पैशांचं नसतं, सन्मानाचंही असतं आणि मी तेच फेडायला आली आहे. आता माझा दिवस अभ्यास, ट्युशन आणि स्वतःला घडवण्यात जातो. आई आणि वडील माझ्यासोबत होते आणि त्यांच्या डोळ्यात मी ते समाधान पाहत होते जे अनेक वर्षांपासून हरवलेलं होतं त्यांच्या चेहऱ्यावरून. शहरात राहायला सुरुवात करून 6 महिने झाले होते. तयारीची गती आता सुधारत होती आणि आईवडीलही हळूहळू नवी वातावरणाशी जुळवून घेत होते. गावातल्या 2-3 बायकांनी वडिलांना काही छोटेसे काम देणं सुरू केलं होतं आणि माझ्या ट्युशनमधून घर खर्च निघू लागला होता. एक शांतता होती, समाधान होतं. पण एक दिवस असा आला की तो सगळा चुकून आवाजही न करता विरून गेला. त्या दिवशी सकाळी मी माझे नोट्स पूर्ण करत होते तेव्हा वडिलांना एक फोन आला. नंबर पाहून त्यांच्या डोळ्यात थोडीशी आश्चर्याची झलक होती. हा रंजनचा नंबर आहे. किती वर्षांनी आठवण झाली भावाची, वडील म्हणाले. रंजन म्हणजेच आमचे काका. फोनवर फक्त 2 मिनिटच बोलणं झालं. फक्त मान हलणं आणि खूप छान, अभिनंदन असे शब्द आणि फोन ठेवताच वडील शांत झाले. मी विचारलं, काय झालं बाबा?
वडिलांनी सांगितलं, समीर असिस्टंट कमिशनर झालाय. आज त्याच्या सन्मानार्थ एक दावत आहे. सगळ्या कुटुंबाला आमंत्रण दिले आहे. मी लगेच विचारलं, आणि आपल्याला? वडिलांनी नजर चुकवत उत्तर दिलं, नाही. आपल्याला नाही. कदाचित आता आपण त्यांच्या कुटुंबाचा भाग नाही आहोत. खोलीत एक विचित्र शांतता पसरली. आईने काही वेळाने म्हटलं, समीरचं खरंच अभिनंदन आहे. पण आपल्या भावाला न बोलवणं, असो, त्यांची इच्छा. मला माहीत होतं की आई स्वतःला समजावत होती आणि वडील पुन्हा त्यांच्या दुःखाला सहन करण्याची सवय अंगीकारत होते. पण त्या दिवशी काहीतरी बदललं होतं. वडिलांच्या चेहऱ्यावर दररोजची गंभीरता नव्हती. होती तर एक पोकळी होती. जणू काहीतरी. दरवाजा बंद झाला होता. संध्याकाळी जेवायला बोलवायला आई आली तेव्हा वडील शांतपणे बसून आकाशाकडे पाहत होते. मी म्हटलं, समीरला लहानपणी अभ्यासासाठी पहिली पिशवी मीच आणून दिली होती. त्यावेळेसच रंजन परदेशात जाण्याच्या तयारीत होता. त्रिचाचा प्रवेश घेताना सुद्धा पैसे कमी पडले होते. पण मी माझे सगळे पैसे खर्च थांबवून तिचं काम आधी केलं. कदाचित मी अपेक्षा ठेवू नये. मी त्यांच्या शेजारी बसत म्हणाले, बाबा, तुम्ही जे केलं ते तुमच्या मोठेपणाचं रक्षण होतं. त्यांची लहान मनोवृत्तीची किंमत तुम्ही का मोजताय? ते हळूच म्हणाले, बाळा, नाती निभवत राहा. दुसरं कोणी ओळखो वा ना ओळखो, फक्त कधीकधी मन थकून जातं. दुसऱ्या दिवशी समीरच्या स्वागत समारंभांच्या फोटोज सोशल मीडियावर येऊ लागले. समीर सूट बूटमध्ये, गळ्यात फुलांची माळा, मागे बॅनरवर लिहिलं होतं, वेलकम समीर रंजन. आणि घरातील सगळे लोक तिथेच होते. माझे काका, आत्या, मावशी, अगदी ते चुलत भाऊ बहिणी, ही जे वर्षानुवर्ष कुठल्याच कार्यक्रमात दिसले नव्हते. फक्त आम्ही नव्हतो. मिनलचा मेसेज आला, तुला बोलवलं नव्हतं का? सगळेजण तुझ्याबद्दल बोलत होते. मी उत्तर दिलं, नाही. आम्ही फक्त यशाच्या पार्टीला जात नाही. वेळ आल्यावर आमची गोष्ट घेऊन येतो. त्या रात्री आई उशिरापर्यंत जागी होती. भांडी घासत घासत हात चोळत होती. जणू काहीतरी मिटवण्याचा प्रयत्न करत होती. मी जवळ जात विचारलं, काय झालं आई? काही नाही, आई म्हणाली, फक्त विचार करत होते. आपण गेलो असो तर काय बिघडलं असतं? एका ताटात जेवणाने कोणाची इज्जत कमी होत नाही. पण कदाचित त्यांची मोठेपणाची जाणीव लहान वाटली असती. मी त्यांच्या हातून भांडी घेतली आणि म्हणाले, आई, एक दिवस असा येईल जेव्हा ही सगळे लोक आपल्या दारात येतील बघ, आमंत्रणाशिवाय. बाबांनी एक आठवडा समीर किंवा रंजनबद्दल एकही शब्द बोलला नाही. फक्त दररोज काही सामान घेऊन यायचे आणि संध्याकाळी चहासोबत पेपर वाचायचे. माझ्या लक्षात आलं की ते बातम्या कमी आणि स्वतःला जास्त वाचत होते. एक दिवस मी त्यांच्यासमोर पेपर ठेवून विचारलं, बाबा, एक दिवस जर मी या पेपरमध्ये माझ्या फोटोसह बातमी आली तर कसं वाटेल तुम्हाला? त्यांनी काही वेळ माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाले, तेव्हा मी हा पेपर अगदी जपून ठेवीन, जेणेकरून आयुष्यभरासाठी माझ्या वाट्याला आनंदाची आठवण सुरक्षित राहील. मला ठाऊक होतं की आता माझी खरी परीक्षा सुरू झाली होती. फक्त CS ची नाही, तर समीरच्या यशाने आणि आमच्या दुर्लक्षाने आम्हाला झालेल्या जखमेवर फुंकर घालण्याची देखील. आठवड्यानंतर एके दिवशी जेव्हा मी कोचिंगवरून परत येत होते तेव्हा रस्त्यात मला समीर आणि काकूंचा आवाज ऐकू आला. ते एका बाजारात कोणाशी तरी बोलत होते. आमच्या कुटुंबात कोणी आमच्याशी स्पर्धा करू शकत नाही. आता सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे की आम्ही कुठे आहोत. माझे पाय आपोआपच थांबले. मी स्वतःला सावरलं आणि पुढे निघाले. त्यांच्या बोलण्याचं मला काहीच अप्रूप नव्हतं, पण त्यांची वृत्ती स्पष्ट होती. मी मनात म्हटलं, आता खरी स्पर्धा परीक्षा आहे. गर्व त्यांच्यातील पार्टीला बरेच दिवस झाले होते, पण घरात शांतता पसरली होती. वडिलांच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली होती. ते पूर्वीसारखे राहिले नव्हते. काम करताना वारंवार थांबायचे. जणू काहीतरी आठवतंय असं वाटायचं. पेपर वाचताना कधी पान उलटायलाही विसरायचे. आईने एक दिवस मला खुणेने बोलवलं, बाबा काहीसे बदलले आहेत, आधीसारखे बोलतही नाहीत ते. मी म्हटलं, मला माहीत आहे आई, त्या पार्टीने दिलेली रक्कम अजूनही ताजी आहे. मी ठरवून टाकलं होतं, जर पुढच्या वेळेला कोणत्याही समारंभात आपलं नाव नाही घेतलं गेलं तर आपण स्वतः जाऊ. यावेळी मी फक्त तमाशा बघत राहणारी नव्हती. मी माझ्या खोलीत जाऊन पुस्तकं आवरली. सगळं काही बदलल्यासारखं वाटत होतं. तीच नोट्स, तोच अभ्यासक्रम, पण आता त्यांचा अर्थ माझ्या नजरेत बदलला होता. CSS आता फक्त यशाचं साधन राहिलं नव्हतं. तो आता फक्त एक प्रकारचं उत्तर देण्याचं माध्यम बनलं होतं. उत्तर एका व्यक्तीला नव्हे, तर त्या विचारसरणीला, ज्या अनेक वर्षांपासून आपल्या सन्मानाला पायदळी तुडवत होतं.
माझी मेहनत आणि अधिक तीव्र झाली होती माझी मेहनत. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील पूजा करून बसले होते. मी त्यांच्याजवळ गेली. बाबा, आजपासून मी अभ्यासाला कोणतीही ढिलाई ठेवणार नाही आणि तुम्ही मला वचन द्या की तुम्ही देखील काही हार मानणार नाही. ते माझ्याकडे पाहू लागले. डोळ्यात थोडी कोमलता, थोडा अभिमान आणि खूप सारं दुःख होतं. ते म्हणाले, काव्या, मी हारलो नाही, हे फक्त थकलो आहे. मग आता माझी वेळ आली आहे बाबा. तुम्ही आता विश्रांती घ्या आणि मला पुढे जाऊ द्या. त्या दिवसानंतर माझा दिनक्रमच बदलून गेला. मी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन खोलवर अभ्यासात करायला सुरुवात केली. लेखन सराव वाढवला. दररोजच्या बातम्या वाचण्यासाठी ठराविक वेळ राखून ठेवला. माझं ध्येय फक्त गुण मिळवणं नव्हतं, तर समाजात वजन असलेली जागा मिळवणं होतं. विनिता जी अकॅडमीत माझ्यासोबत होती, एक दिवस म्हणाली, तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी बदल झालाय. तू पूर्वीपेक्षा जास्त गंभीर झाली आहेस. मी म्हणाले, आता माझा अभ्यास माझ्यासाठी वैयक्तिक झाला आहे. वेळ असाच जात राहिला आणि माझ्या CS च्या परीक्षेचा दिवस जवळ आला. मी प्रत्येक पेपरसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली. आता परतण्याचा काही मार्ग नव्हता, ना चुकवण्याची संधी. मला माझ्या वडिलांची खाली वाकलेली कपाळ आणि आईचे सुरकतलेले हात यांचा विश्वास कुठल्याही परिस्थितीत तोडायचाच नव्हता. मला त्यांना समाजात मान सन्मान मिळवून द्यायचा होता, ज्याचे ते खरे हकदार होते. एक एक करून सर्व पेपर संपले. आई रोज मला आशीर्वाद देऊन कपाळावर प्रेमाची पावन खून देऊन पाठवत असायची. परीक्षा संपली होती. आता निकालाची वाट पाहायची होती. मला माहीत होतं, माझ्या यशाची वाट माझ्या आई वडिलांशिवाय कोणीच पाहत नव्हतं. आणि तसंच झालं. निकाल लागला आणि माझ्या डोळ्यातले कृतज्ञतेचे अश्रू आले. मी देशात 10वी रँक मिळवली होती. माझ्या मेहनतीचं आई आणि वडिलांच्या आशीर्वादाचं फळ मिळालं होतं. मी घरी जाऊन त्यांना सांगितलं, तेव्हा ते आनंदाने हरकून गेले. त्यांनी मला मिठी मारली, प्रेम केलं, आशीर्वाद दिले आणि हे आशीर्वाद माझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान संपत्तीच बनले. पण अजून एक टप्पा बाकी होता, मुलाखतीचा. काही आठवड्याने मुलाखत झाली. पॅनलने विचारलं, तुम्ही याआधी कुठे काम केलं आहे का? मी म्हणाले, नाही, पण काम करण्याआधी मी स्वतःला त्या योग्यतेच्या पात्र बनवलं आहे. हा पहिला क्षण होता जेव्हा मला वाटलं की मी एका पदावर उभी आहे. जरी तो फक्त एक प्रतीक असला तरी माझी निवड झाली. माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी उणीव भरून निघाली होती. मी घरी परतले तेव्हा वडील अंगणात बसून शिलाई मशीनमध्ये धागा घालण्याचा प्रयत्न करत होते. पण वयोमानानुसार दृष्टीदोषामुळे ते वारंवार अपयशी होत होते. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले आणि त्यांचा हात धरून म्हणाले, बाबा, आता तुम्हाला या कामजोर हाताने काम करण्याची काहीच गरज नाहीये. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. मी फक्त एवढंच म्हणाले, बाबा, तुमच्या मुलीने तो मान सन्मान मिळवला आहे, ज्यासाठी आपण सगळ्यांनी वर्षानुवर्ष तपस्या केली होती. बाबा आनंदाने उभे राहिले आणि मला मिठी मारली. न जाणे तो कसा क्षण, तो आम्ही बाप लेकी दोघेही ढसढस रडत होतो. आई स्वयंपाकघराच्या दारात उभी होती आणि पदराने डोळे पुसत होती. आज पहिल्यांदाच बाबांनी मनापासून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. रात्री मी खोलीच्या भिंतीवर एक नवीन पोस्टर चिटकवलं. त्यावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं, जे लोक तुला तुच्छ समजतात त्यांच्यासमोर डोळ्यात डोळे घालून जग. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी यशाची वेळ होती. किंवा असं म्हणावं की माझ्या आयुष्याचं खरं उद्दिष्ट आज पूर्ण झालं होतं. पण अजून कुटुंबाला त्याची कल्पनाही नव्हती, कारण त्यांना माझ्याबाबत काही अपेक्षा नव्हती आणि आमच्याशी कोणताही संबंधही नव्हता. समीरच्या यशानंतर कुटुंबात जणू काही उत्सव सुरू झाला होता. पार्टी, फोटो, मुलाखती आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव. आता प्रत्येक चर्चेचा केंद्र समीर होता. प्रत्येक वृद्ध, प्रत्येक चुलत भाऊ, प्रत्येक नातलग त्यांच्या प्रगतीला स्वतःची प्रतिष्ठा समजत होता. पण त्यांना कधीच गृहीत धरलं नव्हतं ते आम्ही होतो. यावेळी शहरात एक मोठा समारंभ होता, जिथे सीमेला विशेष अतिथी म्हणून बोलवलं गेलं. तिथे सरकारचे वेगवेगळे प्रतिनिधी, अधिकारी आणि राजकीय व्यक्तिमत्व सर्वजण आमंत्रित होते. कुटुंबाने पुन्हा एक खाजगी समारंभ ठेवलं, ज्यात आमंत्रित लोक तेच होते. काही झगमगते नातेसंबंध आणि आम्ही काय साहेब. मी बाबांना म्हणाले, आपण तिथे जाऊ आणि यावेळी फक्त प्रेक्षक म्हणून नाही तर काहीतरी वेगळं घडवणारे म्हणून. बाबांनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या डोळ्यात काहीतरी असं लिहिलं होतं की ते शांत राहिले. आता ते मला थांबवणारे नव्हते. त्यांना जाणवत होतं की वेळ खरंच बदललेली आहे.
संध्याकाळी आम्ही समारंभाच्या ठिकाणी पोहोचलो. तो एक भव्य हॉल होता. दरवाजावर गर्दी होती. पाहुण्यांची आणि सुरक्षा अतिशय. जसं आम्ही दरवाजावर गेलो, एक गाठ पुढे आला आणि हात करून थांबवलं. मी पर्समधून आमंत्रणपत्र काढून त्याला दिलं. गार्डने तिला पाहिलं आणि लगेच सरळ उभा राहून सलाम केला. स्वागत आहे मॅडम, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. वडिलांनी आश्चर्याने आनंदाने माझ्याकडे पाहिलं. मी त्यांचा हात धरला आणि म्हटलं, बाबा चला तुम्ही. आम्ही आत शिरलो आणि सर्वांच्या नजरा मग आमच्याकडेच वळल्या. काहींनी ओळखलं, काहींनी अंदाज लावला, म्हणजे ओळखू शकले. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. समीर मंचावर उभा होता. काकू त्याच्यासोबत पाहुण्यांना सूचना देत होत्या. आमचं लक्ष समीरकडे गेलं आणि त्याच्या कपाळावर आठ्याच उमटल्या. त्याने लगेच 2 गार्ड्सला इशारा केला. तुम्ही दोघे यांना इथून बाहेर काढा. गार्ड्स आमच्याकडे येऊ लागले. मी शांत उभी राहिली. वडिलांनी एक पाऊल मागे टाकलं, पण मी माझ्या डागीत थांब उभी होती. गार्ड जवळ येताच त्यापैकी एकाने मला ओळखलं. तो थांबला, नजरा खाली घालून मोठ्याने म्हणाला, मॅडम, आम्हाला माहीत नव्हतं की आपण स्वतः येणार आहात. दुसऱ्या गार्डनीही सलाम ठोकला आणि म्हणाला, आपलं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. मॅडम, उपजिल्हा अधिकारी. समीरच्या चेहऱ्यावरून रक्त उतरलं. काकूचं तोंड उघडच राहिलं. संपूर्ण हॉलने जणू श्वास घेणंच विसरलं होतं. जे क्षण त्यांच्या दृष्टीने सामान्य होते ते आमच्यासाठी ओळखीचं पोट ठरले. समीर पुटपुटला, हे काय मूर्खपणा आहे. DC सुरक्षा अधिकाऱ्याने गंभीर स्वरात सांगितलं, सर, ह्याच उपजिल्हा अधिकारी आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष सूचना मिळाल्या होत्या. एका बाजूला कुटुंबातील ज्येष्ठाने नजर खाली घातली. दुसऱ्या बाजूला चुलत भावंड सारखी माझ्याकडे आणि मग समीरकडे पाहत होती. एक चुलत भावाने हळूच विचारलं, हीच ती काव्य आहे ना. समीर माझ्याकडे आला. तू तर कधी सांगितलं नाहीस की तू प्रथमच हसून म्हणाले कधी संधीच मिळाली नाही. काकूने उपरोधाने म्हटलं, हे सगळं खोटं आहे. एका टेलरची मुलगी उपजिल्हा अधिकारी कशी काय होऊ शकते. मी तिच्याकडे पाहिलं. तुम्हाला कदाचित विश्वास बसला नाही, पण सरकारला कर्तृत्वावर विश्वास असतो, वंश परंपरेवर नाही. बाबांच्या डोळ्यात पाणी होतं, पण यावेळेस त्यांच्या नजरा अभिमानाने उंचावलेल्या होत्या. ते वारंवार माझ्याकडे पाहत होते, जणू खात्री करण्याचा प्रयत्न करत होते की ही त्यांचीच मुलगी आहे. आयुष्यभराची जखम एका क्षणात ओळखीच्या रूपाने भरून आल्या होत्या. समीरने हात जोडण्याचा प्रयत्न केला. जर हे सगळं खरं आहे तर तू आधी का नाही सांगितलं. मी म्हणाले, कारण ओळख स्वतः बोलते, तेव्हा परिचयाची गरज नाही उरत. संपूर्ण सभागृहात आता हळूहळू कुजबूज सुरू झाली होती. कुणी म्हणत होतं की तर कधी दिसली सुद्धा नव्हती, आणि आता ही जिल्हा अधिकारी कोण, कुणी आश्चर्याने विचारत होतं. हाच का तो दिनकर ज्याला पार्टीला बोलवलंही नव्हतं. काकू बाबांकडे पाहून म्हणाल्या, भाऊ, आमच्याकडून चूक झाली. आम्हाला माहीत नव्हतं की तुमची मुलगी. बाबांनी तिचं वाक्य मध्येच तोडलं. तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. मला जाणून दिलं होतं की आता फक्त कुटुंबाचं प्रतिष्ठेचं प्रकरण राहिलेलं नव्हतं. हे एक सामाजिक दृश्य बनलं होतं. हा क्षण होता जिथे माझ्या स्वप्नांच्या मेहनतीने मला उभं केलं होतं आणि जिथं काकूंच्या टोमण्याचं ओझं त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर आलं होतं. मी बाबांचा हात धरला. बाबा, आपण इथून जाऊया का. आपण घ्यायला आलो होतो ते आपण मिळवलं आहे. बाबांनी हळूच म्हटलं, तुम्हाला तो सन्मान दिला जो आयुष्यभर मी स्वतःला देऊ शकलो नाही. हा क्षण माझ्यासाठी तो प्रमाणपत्र झाला, जो ना कुठल्या संस्थेने दिला, ना कुठल्या नात्याने, तर माझ्या निश्चयाने मिळाला होता. आम्ही मागे वळत होतो तितक्या सभागृहाच्या कोपऱ्यातून उभा असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याने मोठ्या आवाजात माईकमधून घोषणा केली. सर्व पाहुण्यांना सूचित करण्यात येत आहे की श्रीमती काव्या दिनकर या सभेत उपस्थित असलेल्या सध्या उपजिल्हाधिकारी आहेत. काही क्षणांसाठी संपूर्ण हॉल जणू थांबून गेला. जे खुर्चीवर बसले होते ते उभे राहिले. जे आधीच उभे होते त्यांच्या पायाखालची जमीन जणू घट्ट झाली. उपजिल्हा अधिकारी या नावाच्या घोषणेमध्ये काकूंच्या सगळ्या शब्दांना, सगळ्या टोमण्यांना कायमचं कडून टाकलं गेलं. समीरने नजर खाली घातली. त्याच्या आजूबाजूला उभे असलेले नातेवाईक चेहऱ्यावर बनावटी हास्य घेऊन उभे होते, पण त्यांच्या डोळ्यात स्पष्ट लज्जा दिसत होती. कुणी धाडस करून हस्तोल्लंघन सुद्धा केलं नाही. काकूंनी डोळ्यावर हात ठेवला. हे सगळं खोटं वाटतंय. वडिलांनी डोकं खाली झुकवलं, जसं स्वतःलाही काही विचारत असावे. मी त्यांच्या दिशेने पाहिलं. तुमचा जो संयम होता त्याचा आज चित झालाय. आता तुम्ही डोकं खाली ठेवायचं नाही, उंच ठेवायचं. मागून चुलत भावाचा आवाज आला, काव्या, तू सांगितलं नाहीस निवड केव्हा झाली, कशी झाली. मी त्यांच्या दिशेने वळले. तुम्ही ऐकतच नव्हता, फक्त बोलत होता, आणि मी न ऐकता काहीही बोलले नव्हते. हॉलमध्ये जे यजमान आधी समोरच्या भोवती फिरत होते ते आता माझ्याशी हस्तोल्लंघन करू लागले. कोणी ओळख करून दिली, कोणी भविष्यात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
समीर एका कोपऱ्यात उभा होता, जणू एखादा हरवलेला सैनिक जो फक्त पाहत होता. एक महिला अधिकारी ज्या मला चांगल्या ओळखत होत्या माझ्याजवळ आल्या. काव्य, आम्हाला अभिमान आहे की तू या सभेत आहेस. तुझं येणं ही आजची सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट आहे. मी त्यांचा आभार मानले. मग हळूच वडिलांनी खूण केली. आपण इथे फक्त पाहायला आलो नव्हतो. आता यांना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मी मंचाच्या दिशेने चालू लागले. सभागृहाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत नजर फिरवली. जे सगळे लोक आपल्याला कमी लेखत होते आता आपली ओळख मान्य करण्यास भाग पाडले गेले होते. यजमानांनी पटकन माईक हातात घेतला. आपलं भाग्य आहे की श्रीमती काव्या दिनकर सारख्या व्यक्तिमत्वाने आपल्या सभेची शोभा वाढवली. मला माईक दिला गेला. मी थोडक्यात पण स्पष्ट शब्दात सांगितले, यश न जातं पाहतं ना संपत्ती. ते फक्त मेहनत, नियत आणि स्वभाव पाहतं. जे लोक इतरांची लायकी ठरवतात ते अनेकदा स्वतःच्या मर्यादा विसरतात. आजच्या सभेत सहभागी होण्याचं कारण फक्त अभिनंदन नव्हतं, तर एक संदेश देणंही होतं. सन्मान दिल्याने सन्मान कमी होत नाही, तर तो वाढतो. टाळ्या वाजल्या, पण काकांच्या चेहऱ्यावर अजूनही ती हार दिसत होती, जी वर्षानुवर्ष झालाय आणण्याचा हिशोब मागत होती. समीर माझ्याजवळ आला. काव्य, मला माहीतच नव्हतं की तू एवढी पुढे गेली आहेस. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, कारण तू कधी पाहण्याचा प्रयत्नच केला नाहीस. मी लाजिरवाणा आहे, तो हळूच म्हणाला. मी उत्तर दिलं, लाज वाटून काही परत नाही मिळत. पण जर तू खरंच बदलला असशील तर पुढे तुझ्या पदाचा उपयोग सन्मान देण्यासाठीच कर, खालवण्यासाठी नाही. वडील शांतपणे उभे होते, पण त्यांच्या डोळ्यात आता शांतता होती. वर्षानुवर्षाचा भार जणू हळूहळू उतरतो आहे. त्यांच्या चेहऱ्यावर उजळणी होती, जणू त्यांनी स्वतःला पहिल्यांदा एखाद्या यशाच्या टप्प्यावर पाहिलं. काकू माझ्याकडे आल्या. बेटी, तुला वाईट वाटलं नाही तर आम्ही तुझी क्षमा मागतो. आम्हाला माहीत नव्हते की काळ इतका बदलू शकतो. काळ नाही बदलला काकू. काळाने तुम्हाला फक्त आरसा दाखवला आहे. आम्ही तर तिथेच होतो, फक्त तुम्ही आम्हाला उशिरा ओळखलत. मी वडिलांचा हात धरला आणि सभागृहातून बाहेर निघाले. गेटवर उभा असलेला एक तरुण सुरक्षारक्षक झुकून म्हणाला, मॅडम, तुमची गाडी तयार आहे. वडिलांनी माझ्याकडे पाहिलं, जणू काही सांगू इच्छित होते. हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे मुली, हे सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. मी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणलं, नाही बाबा, हे सगळं तुमच्या त्या प्रार्थनेचं आणि शांततेच्या ताकदीचं फलित आहे. आम्ही सभागृहावर बाहेर आलो होतो, पण मागे बरंच काही राहून गेलं होतं. जुने टोमणे, जुने अपमान, जुन्या जखमा, आणि जे सोबत आलं होतं ते फक्त अभिमान, सन्मान, एक नवी ओळख होतं. ही ओळख आता कोणत्याही नावाची मोहताज नव्हती. ही उंची स्वतः बोलत होती, आणि ही उंची मिळवण्यासाठी लढाई खूप मोठी होती. पण जसं ईश्वर स्वतः म्हणतो, नक्कीच प्रत्येक अडचणीनंतर एक सोपी वेळ येते, आणि आता आमची वेळ सोपी सुरू झाली होती. सभा संपली होती, पण तिचा परिणाम अजूनही शिल्लक होता. परतीच्या गाडीत वडील शांत बसले होते, पण यावेळी त्यांची शांतता ओझं नव्हती तर अभिमान होती. मी त्यांच्या दिशेने पाहिलं. वडील काहीतरी सांगू इच्छित होते. त्यांनी हळूच हसत सांगितलं, हा क्षण माझ्या आयुष्यातील सगळ्या दुःखांचं उत्तर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्यालयात पोहोचताच माझ्या टेबलवर समीरची फाईल ठेवलेली होती. एक अंतर्गत चौकशी त्यांच्या वागणुकीवर आणि काही तक्रारींवर सुरू होती, जे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होती. मी फाईल उघडली, संपूर्ण नोंदी वाचल्या आणि पूर्ण दिवस पुराव्यावर काम केलं. आता हे वैयक्तिक नव्हतं, तर सरकारी स्वरूपात माझं कर्तव्य त्याच्या करिअरशी जोडलं गेलेलं होतं. संध्याकाळी मी आयुक्त महोदयांना कॉल केला. सर, आपण समीर रंजनची रिपोर्ट लवकरात लवकर पूर्ण करायला सांगितली होती. ती पूर्ण झाली आहे. मी ईमेल करत आहे. समोरून उत्तर आलं, छान काम केलं काव्या. हा विषय महत्त्वाचा आहे. जर काही बेकायदेशीर सिद्ध झालं तर कारवाई करताना मागे हटू नकोस. सर, कायदा सगळ्यांसाठी समान आहे. फोन ठेवताच मी रिपोर्ट फाईल टाकले आणि ईमेल केला. दुसऱ्या दिवशी समीर माझ्या कार्यालयात उपस्थित होता. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. आत येऊन तो काही न बोलता माझ्या टेबल समोर बसला. काव्या, तो ऐकताना अहवाल पाठवलास का? हे माझं कर्तव्य होतं. समीर, तू जाणतोस की मी कोणाची बहीण, मुलगी किंवा नातेवाईक होण्याआधी एक जिल्हा अधिकारी आहे. तो काही क्षण गप्प राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, मी तुला कायमच कमी समजत आलो. आज कळलं की खरी ताकद म्हणजे काय असते आणि तिची किंमत काय असते. ताकदीची किंमत म्हणजे जबाबदारी. समीर, तू कधीच ही जबाबदारी गांभीर्याने घेतली नाहीस. फक्त स्वतःला श्रेष्ठ समजत राहिलास, दुसऱ्यांना कमी लेखत राहिलास.
मला खूप लाज वाटते. फक्त लाज वाटूनच सगळं बरोबर झालं असतं तर कायद्याची गरजच नसती. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो उठला आणि माझ्या पायापाशी बस हसत म्हणाला, जर तू सांगशील तर मी स्वतः आयुक्तांकडे जाऊन माफी मागतो. कृपया माझी नोकरी वाचव. माझे आई वडील मी हाताने इशारा करत त्याला उठायला सांगितलं. नोकरी तुझी आहे पण सन्मान माझ्या वडिलांचा आहे. खरंच माफी मागायची आहे तर तिथे जात जिथे तू सगळ्यात जास्त नुकसान केलं आहेस. तो मान खाली घालून खोलीबाहेर निघून गेला. संध्याकाळी आमच्या घराच्या दरवाजावर टकटक झाली. आईने दरवाजा उघडला. समोर काकू उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात घबराट आणि अस्वस्थता होती. वहिनी वहिनी दिनकर भाऊ घरी आहेत का? वडील समोर आले. काकूने त्यांच्या पायापाशी हात जोडून बसून म्हटलं, भाऊसाहेब, आमच्याकडून फार मोठी चूक झाली. आम्ही ना तुम्हाला समजलं ना तुमच्या मुलीला. कृपया आम्हाला माफ करा. समीरची नोकरी धोक्यात आहे. तो पूर्णपणे तुटून गेला आहे. वडिलांनी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं. मग हळू आवाजात म्हणाले, आम्ही कधीच तुमच्याकडून सन्मानाची भीक मागितली नाही. फक्त दुर्लक्ष होऊ नये एवढीच अपेक्षा होती. पण तुम्हाला वाटायचं की आम्ही तुमच्या तोडीचेच नाहीत. भाऊसाहेब, आमची विचारसरणी छोटी होती, पण काव्याने आज सगळंच बदलून टाकलं आहे. आम्ही फक्त हीच प्रार्थना करतो की तुम्ही आम्हाला या अपमानाच्या प्रसंगी क्षमा कराल. वडिलांनी माझ्याकडे पाहिलं. मी शांतपणे उभं राहून सगळं ऐकत होते. काकूंचा आवाज थरथरला. मी तुझ्या वडिलांना जे काही बोलत गेले आज तेच सगळं माझ्या मुलावर ओढवलंय. मी पुढे होत म्हणाले, काकू तुमचे शब्द आमच्या गरिबीचे उपहास होते. पण माझी मेहनत त्याचे उत्तर आहे. तुमचा मुलगा आज माझ्याकडून दयेची भीक मागतोय. हाच तो क्षण आहे जेव्हा तुम्हाला समजायला हवं की काळ कायम एकसारखा राहत नाही. काकू हळूच म्हणाल्या, फक्त एक संधी दे, त्याला वाचव. वडील म्हणाले, तू खरंच पश्चाताप करत असशील तर तुझी विचारसरणी बदल, वागणुकीत बदल होईल. नातं आम्ही नाही तोडलं. मी काकूंना म्हटलं, मी माझ्या अहवालात सत्य लिहून ठेवलं आहे आणि ते सत्य पुढे जाईल. पण जर समीरची नोकरी त्यांच्या स्वतःच्या सुधारणेमुळेच वाचू शकते. तर काकूने माझा हात पकडला. बाळा, तुला माहीत असो नसो तू आमचं डोकं खाली झुकवलंस, पण जर हे झुकवणं आम्हाला अधिक चांगलं माणूस बनवत असेल तर ही हारही मान्य आहे. दुसऱ्या दिवशी समीर पुन्हा आला. यावेळी त्याच्या डोळ्यात एक पश्चाताप नव्हता तर बदलही होता. काव्य, मी माझ्या वागणुकीवर, हलगर्जीपणावर आणि अहंकारावर विचार केलाय. जर तू संधी दिलीस तर मी स्वतःला सिद्ध करायला तयार आहे. मी फाईल बंद केली. तुला तुझा सन्मान परत मिळायचा असेल तर आता फक्त शिफारस पुरेशी नाही, माणूस बनावं लागेल. हा क्षण माझ्यासाठी केवळ अधिकार दाखवण्याचा नव्हता तर तो प्रत्येक क्षणाचं उत्तर होतं जेव्हा आम्हाला कमी लेखलं जायचं, आमच्या स्वप्नाची थट्टा केली जायची. आज सगळं बदललं होतं आणि आज माझ्याकडे ताकद होती, कायद्याची, सत्तेची आणि संस्काराची देखील. ही तीच ताकद होती जी त्याग आणि संयमाच्या किमतीवर मिळाली होती. ऑफिसमध्ये शांतता होती. समीरची फाईल बंद झाली होती. कारवाई पूर्ण झाली होती. आता फक्त अहवालाच्या आधारावर निर्णय घ्यायचा होता. मला माहीत होतं की समीर आता स्वतःला एक चांगला अधिकारी बनवण्यासाठी प्रयत्न करेल, पण गेलेले क्षण इतक्या सहजासहजी पुसता येत नाही. दुपारी कमिशनर साहेबांचा संदेश आला की जर कोणती शिफारस आली असेल तर जरूर कळवा, पण अहवाल निपक्ष असावा. मी संक्षिप्त उत्तर दिलं तर अहवाल आधी सत्यावर आधारित आहे. त्या संध्याकाळी पुन्हा एक कौटुंबिक बैठक झाली. यावेळी बैठक काकांच्या ऐवजी मोठ्या काकांच्या घरी होती. मला देखील आमंत्रण होतं आणि वडिलांनाही. हे तेच लोक होते ज्यांनी वर्षानुवर्ष आमचं अस्तित्व खटकायचं. आता ते आम्हाला सन्मानाने बोलवत होते, जागा देत होते. वडील म्हणाले, आपल्याला जायला पाहिजे. मी म्हटलं, हो, आता आपण शांततेने नाही तर सन्मानाने जात आहोत. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा सगळ्यांनी अगदी मनापासून स्वागत केलं. तेच लोक ज्यांची सूर कधी काळी विषारी होता आता गोडसर झाला होता. काही नातेवाईकांनी खाली मान घालून म्हटलं, आम्हालाही खूप वाईट वाटतं की वेळेवर तुझी किंमत आम्ही ओळखली नाही. काकू आमच्याकडे आल्या आणि म्हणाल्या, काव्या बाळा, तू खूप मोठं काम केलं आहेस. आम्हाला तुझा अभिमान आहे. मी हळूच उत्तर दिले की अभिमान याचा असायला हवा की तुम्ही तुमचं वागणं बदललं. संपूर्ण वातावरण शांत झालं. मी सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हटलं, समीरचा अहवाल सत्यावर आधारित आहे आणि तोच मी सादर केला आहे. मी काही लपवलं नाही, काही वाढूनही सांगितलं नाही. समीर खाली वाकून बसला होता. काकू त्याच्याजवळ उभ्या होत्या. मी त्याच्या दिशेने पाहिलं आणि म्हटलं, अहवाल बरोबर आहे. चुकीचं फक्त तुमचं मन होतं. बाबांनी लगेच हस्तक्षेप केला. आपण सगळे माणूस आहोत, चुका आपल्याकडून होतात, पण गेलेला काळ दोष देऊन नाही तर माफ करून सावरणं शक्य आहे. खोलीत एकदम शांतता पसरली. बाबांच्या शब्दांचा सर्वांवर परिणाम झाला. मी बोलायला लागली, आता जर कोणी कुठल्या नातेवाईकांबरोबर एखाद्या दुर्बळावर
गरिबावर अन्याय केला तर तो आपली इज्जत गमावेल. मी या कुटुंबाचा भाग आहे, राज्याचे प्रतिनिधी आहे. पुढच्या वेळी जर चूक झाली तर नोकरी जाईल. समीरने मान वर केली. मी वचन देतो, मी पुन्हा कधीही कुणाबरोबर असं वागणार नाही, जसं आम्ही केलं. काकूने बाबांकडे पाहिलं. दादा, आम्हाला माफ कर. आम्ही जे केलं ते अहंकार आणि गर्वातून केलं, पण तुमच्या मुलीने आम्हाला धडा शिकवला. बाबांनी एक क्षण थांबून हळूआवाजात सांगितलं, मी माझ्या मुलीला अशा प्रकारे वाढवलं नाही की ती बदला घेईल. माझ्या मुलीने मिळवलेला सन्मान माझ्यासाठी खूप आहे. मी सर्वांना माफ करतो. तात्या जे काही काकांबरोबर असायचे पुढे आले आणि बाबांशी हस्तोलंदन केलं. तो आम्हाला तुझा अभिमान आहे दिनकर. तू तुझ्या मुलीला असे संस्कार दिले जे आम्हाला कधी समजलंच नाही. आता खोलीचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. सगळीकडे फक्त काव्याची चर्चा होती आणि सर्वांच्या नजरा बाबांकडे होत्या. मी माझ्या जागेवरून उभे राहिले. सर्वांकडे पाहत म्हटलं, हे यश माझं नाही तर बाबांचं आहे. बाबांच्या धैर्याचं आहे, संस्काराचं फलित आहे. गरीब हा कुठलाही गुन्हा नाही, पण अहंकार नक्कीच आहे. हे बोलून मी बाहेर पडले. आकाशात हलकीशी हवा वाहत होती. जणू वेळच स्वतःला थेपटून दिलासा देत होती. आता तो दर्जा, तो वर्षानुवर्ष दारात उभा राहून टोमणे ऐकत होता आणि मी फक्त कुणाची तरी मुलगी राहिले नव्हते, तर माझी स्वतःची ओळख बनवलेली होती. आता प्रत्येक मेजवानीत आमचं नाव सर्वात आधी लिहिलं जायचं. प्रत्येक समारंभात आम्हाला खास मान दिला जायचा. पण माझ्या आतला तोच उत्साह टिकून होता. जर कधी माझ्या एखाद्या निर्णयामुळे एखाद्या पीडिताचं डोकं खाली झुकलं तर माझ्या खुर्चीची काहीच किंमत उरणार नाही. त्या दिवसानंतर बाबा जेव्हा जुनी शिलाई मशीन बघायचे तेव्हा म्हणायचे, ही मशीन आता जुनी झाली आहे, पण जिला यावर बसवलं होतं ती आता देशाची आशा आहे. आणि मी दरवेळी म्हणायची, नाही बाबा, ही मशीन नाही, हीच माझी पहिली शाळा होती. या गोष्टीतून आपल्याला मिळणारा नैतिक संदेश असा आहे की सत्य, परिश्रम आणि आत्मसन्मानाच्या मार्गावर चालून कुणीही व्यक्ती स्वतःची ओळख निर्माण करू शकतं. अपमान सहन करण्याने नव्हे तर त्याला योग्य वेळी योग्य उत्तर देण्यानेच परिवर्तन घडते. वेळ कधीच एकसारखा राहत नाही. जे आज दुर्बळ मानले जातात तेच उद्या समाजाचे मार्गदर्शक ठरू शकतात. शक्तीचा उपयोग नेहमी जबाबदारी आणि न्यायासाठीच व्हावा, सुडासाठी नव्हे. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते? खरोखरच कोणाला कमी लेखणं खरंच खूप चुकीचं आहे. ही गोष्ट आपल्याला शिकवते की पालनपोषण आणि संस्कारच माणसाला महान बनवतात आणि गर्व तोच असतो जो इतरांना झुकवत नाही. खरं आहे ना? खरं आहे मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.